अशा 7 कोटी चौकटी होत्या. त्याचं संसारात हीच केलंय. तुमची माझी काय कथा आहे? आपल्याला प्रपंचात काही ना काही दुःख असतं. पोरग तरी बुटा हरपून येत. आता घरी गेल्यावर मी म्हणेल, आता आमच्या घरची मला म्हणते कशाचा दाग पाडला तुम्ही? सांगावं लागेल वाटाने पोरग घसरलं, त्याला उचललं, त्याचं रक्त लागलं म्हणेनच. तुम्हाला जरासं कळत नाही. तुम्हाला राग येईल म्हणून मी तिच्यावर घ्यालो, पण तुमचं सांगायला इतकी एडपट नाही. इतकी एडपट असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून. एखादी संसारातली गोष्ट मनासारखी नाही झाली की माणसाला दुःख वाटते. आणि दुःख ही सांगण्याची जागा कोणती आहे? मंदिर. इथं आल्यावर माणसाचं मन स्थिर होते. याच्याकरता जितकं सजवता येईल तितकं सजवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावातल्या मंडळीच्या चपलाला हात लावून प्रणाम. विठाला सर्व गावकरी मंडळी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा या परमपावन ज्ञानयज्ञामध्ये आजच्या प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य, हे काही फारसा ज्ञानी नाही, अज्ञानी व्यक्तीकडे आजचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आलाय. माझा अवभाग्य. गावकऱ्यांच्या वतीने, तुमच्या सत्ता कमिटीच्या वतीने कुलकर्णी देवा संपर्क करत होते. येण्याचा योग आला. मागे असंच घेतलं होतं, पण त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे तो सप्ताच थोडासा सगळी महाराष्ट्रातली बऱ्यापैकी यावर्षी येण्याचा योग आला. त्यांना कुलकर्णी देवाला धन्यवाद. गावात जेवढ्या नावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. सगळ्यांची मला काही नाव पाठ नाही, पण पाठ करायला मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही तुमची. मदंगाचार्य महाराज असतील, पाठीमागे गुरुजन, याकडीपासून याकडीपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला स्वर लावणारी ही भजनी मंडळी आहेत, वारकरी आहेत. त्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. उपस्थित श्रोते जमलेली तुम्ही. दुकान किती कोटीचं आहे त्याच्यावर गिराईक किती आहे. दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव तुम्ही श्रोता असता. म्हणून तुम्हाला श्रोत्यांच्या चरणी आणि तुमच्यामुळे शोभत असतो. एक जण म्हणला, मला इतका सुंदर पक्वाद वाजिता आहे, तू माझ्या पुढे कोणीच बसत नाही, नदील वाजित का? एक जण म्हणला, मला इतकं चांगलं गाता येते, पपेच माई कशी काय तेव्हा तिथे गातो, पण तिथे म्हणजे तुमची बंधन बंद कर. एक जण म्हणला, मला लय छान कीर्तन करता येते, लोकच बसत नाही, मग कुठं म्हशीच्या कोठ्यात सांगत होता. महाराज, पक्वाद्यांनी, गायकांनी, कीर्तनकारांनी पुढच्याचा अपमान करू नये म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी एक वाक्य लिहून ठेवले, प्रभू तुम्ही महेशाची. समोर बसलेला स्वतः प्रत्यक्ष शिवशंकर आहे. इथे कधी कधी संध्याकाळच्या वेळेला कीर्तन आटपून लवकर गाडीत बसलो, रस्त्याने लोक दिसले की मन त्यांच्या पुढे वागते, हे आपले देव आहेत, यांच्यामुळे आपल्याला लोक तारखेला बोलवतात. तुम्हाला सगळ्यांना प्रणाम करतो. रोज 7 दिवस कोणी मंडप झाडला असेल, कोणी सतरंजी टाकली असेल, कोणी पंक्तीला वाढला असेल, पाणी वाढलं असेल, मीठ वाढलं असेल, पक्वान वाढले, भात वाढला असेल, पोळी वाढली असेल, जी काही सेवा घडली असेल त्या सेवेकऱ्याला उदंड माझ्या विटेवरच्या मालकांनी थोडं आयुष्य देवो आणि पुन्हा पुन्हा धर्माची सेवा त्याच्या हाताने करो, अशी पंढरीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. नवल सांगतो, काय नवल आहे पंढरपुरातल्या मालकाचं. बापा 7व्या अवतारात जी कामं नवलाची आहेत. रावण मारणं नवल आहे हो. कोण म्हणतं रावण मारणं नवल नाही? पण रावण मारणं नवल आहे, पण नाही का? एका म्हाताऱ्यानं लिहिलंय म्हणून मारलंय. एका म्हाताऱ्यानं लिहिलंय, मारायचंच लिहिलं म्हणून मारलंय. वर्तोनी दावी न
लिहिलंय तसं जर प्रभू रामचंद्र वागले त्यार्थी वाल्मिकांचा दत्ता होता. दत्ता आहे वाल्मिकांचा. देवा हे करावंच लागतंय तुम्हाला म्हणून नवल नाही. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतल्या मालकाची इच्छा झाली जावाई उठवायची. जावाई मृत्यू पावला होता त्यांचा आणि पोरगी विधवा झाली. पोरगी म्हणजे सुलोचना, जावाई म्हणजे इंद्रजित, रावणाच काटत. पण पंढरपुरातल्या मालकाचा जावाई होता महाराज. लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू, सख्या भावाचा जावाई म्हणजे जावाई झाला ना तो. गाव जावायला किंमत असते. गाव जावायला किंमत असते. फक्त त्यांना चांगलं वागावं. नाही नाही आमचे जावायचे गेलेला असल्यावर नाही नाही जावायच्या गावातला चांगलं वागलं की किंमत असते. फार मस्त शक्तिशाली जावाई, साधा नव्हता हो. आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही ठेवले म्हणून आपल्याला काही माहित नाही, दिसत नाही. तर पूर्वी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा. त्याच्या पुढे काही होते वाजीत चलत होती. काही सुरू वैभवातली लोक असते तुम्ही. मंत्र्याला एक दिव 222 दिव एकट्याच्याच गाडीला. त्याचं नाव इंद्र. 222 मंत्रीपद एकट्यालाच. 17 बाऱ्या मांडून नेला इंद्रजितानं म्हणून इंद्रजित नाव पडलं. सत्रजित नाव पडलं. इंद्रजित नाव पडलं. मारलं. खराला आपला जावाई आहे. पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचार केला आपण याला उठवा. वाल्मिकांनी सांगितलं रामचंद्र उठिता येत नाही. अहो मी देव जरी असतील तरी उठिता येत नाही. मी सांगतोय ना नाही उठिता येत. नाही उठिता. लक्ष्मणजीनं महर्षीकडे बघितलं. महर्षी मुलगी विधवा आहे. नाही होती तो. ती मन सतीच आहे. नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं. महाराज कशी विधवा राहील पण नाही उठीत आलं. नाही उठीत आलं. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरगं बुडून मेलं. महाराजही तसेच होते. ते गतांबाबू खात होते, गुटखा खात होते, बिड्या बघित होते. चांगला कीर्तनकार भेटला होता. सोप्यावर बशीला कुशनचा सोपा होता. असं असता तर बरं झालं असतं. कुशनचा सोपा आणि बैठकीत बिडी ओढली. सोप्याला चिटली पेटला सोपा. आम्ही उठून गेले होते. पोरगं म्हणून घरातून झोपून निघाले आणि मग कळाले या महाराजांनी याला बिडीची. या महाराजाला चंद्रभागेत खटा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटेल काय आराम करायला. हा सोपी पेटवायला येऊन कीर्तन करीत लाज वाटायला पाहिजे. याच्या तोंडात पेटलेली धुपी आणि यम इकून ठोकीन तर इकून काढीन. आम्ही नीट वागायला पाहिजे. का महाराज हजारो लोक आम्हाला विकत घेऊ शकते इतके श्रीमंत आहेत तरी पण आमच्या पाया पडते. याच्याकरता आम्ही नीट वागायला पाहिजे. फार मोठी महाराज. किती मोठी महाराज बाबा. त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जातात. भारताचा शिक्षण महर्षी नाही. पृथ्वीचे जितके देश आहे त्या सर्व देशातलं शिक्षण महर्षी सांदीपनी. महर्षी सांदीपनी पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. आणि ह्या महाराजाचं पूर्व समुद्रात आंघोळ करता करता बुडालं गेलं. उठिलं पंढरपुरात त्या मालकाने. उठिलं. मागच्या अवतारात जावई असून नाही उठिला का. वाल्मिकांच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठिलं म्हणून मालक नवल म्हणतात.
सानिध्यात सानिध्यात उठिता येत नाही. इकडे गुरुजींचा मुलगा उठिला नवल. एक अजून नवल सांगतो, मला सहज आठवलं. प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाला मारलं आणि ती सोन्याची लंका घेतली, त्याच्या भावाला देऊन टाकली. दोन्ही अवतारात सोन्याचे गाव दान केले बरं, दोन्ही अवतारात. नवल पण वेगळे सांगतो. 7व्या अवतारात रावण मारला. 7 कोटी घर सोन्याचे होते. मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण रामायण सांगते. पावे पुराणी 7 कोटी घर सोन्याची. चापुनंद नावाचे सोन्याची घर. समुद्राचा वेढा आहे, 16 प्रधान आहे. काय रावणाचं वैभव होतं. 127 विद्वान आहेत रावणाकडे. 127 विद्वान, टोकाचे विद्वान. 80,000 बायका आहेत रावणाला. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. वैभवशाली रावण मारला. लंका निशाणात देऊन टाकली. फरक सांगतो. द्वापार युगामध्ये एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गावात दोन्ही सोन्याचे येत. मग तिकडं नवल का झालं नाही, इकडं का नवल, याचा पुरावा तुमच्या पुढं मांडतो थोडासा. जास्त काही अडचणीत हात घालणार नाही. चुनी घेत असते कळे रुचेल पचेल असं बोलत मला नाद नाही लय ती बायचं. हुंडावर जितकं पाणी घ्यायचं तितकं घेत असतो. लय मग पाणी टाकलं ते धिडे करायचे काम होत असतो. टाकलं पाहिजे. अर्बुजाधिक क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. तर गाव बांधायला पाठील ते विश्वकर्मा महाराज पाटील. त्यांनी निरोप केला, प्रभू एवढं सोनं शिल्लक राहिले, काय करावं महाराज. एका पवित्र वारकऱ्याला दिले. हे वारकरी मोठा आहे महाराज. वारकरी इतका ब्रह्मवेत्ता पण मोठा आहे. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नयनामधारका बरोबर. इथं तर ब्रह्मवेत्ते 4, तिथं अपरंपार म्हणले. शुकयाज्ञवल्क शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरिधारी. 4. पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी एकत्रित आले तर एका वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. एका वारकऱ्याची इतके मोठे आहेत आपण. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याचे बोलतच आहे. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझेशी. जनाबाई म्हणतात पंढरपूरच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर. कपाळ नाही पायावर, पायच त्याच्या डोक्यावर. इतकं वारकऱ्याचं दर्जा मोठा. पुन्हा एक वाक्य आई साहेबाचं. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ.
पंढरपुरातला महाराज, पण त्याच्या पायावर माझं कपाळ पडावं. इतकी वारकरी मोठे. गाव सोन्याचं दिलं याच्यावर सांगते. नवल सांगायला नवल आज नाव नाही ना, ख्याती सांगायला. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. पोटासाठी एक जण मागू लागलं. टाळी वाजून मागायचं. त्याला आपल्या या भारतीय संविधानात त्याला एक नाव आहे, तृतीयपंथी. आणि तो तृतीयपंथी मुलगा याच्यासारख्या वयस्कर वारकऱ्याच्या जवळ आला. त्या काळातल्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं, बाबा तू काही नाराज होऊ नकोस. जरी देवानं तुला पुरुषार्थ दिला नसेल तरी पण देव तुला स्वीकारतो. पण तू मग ऐकून भजन कर. आणि भजन केलं त्याने. भजन 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 केलं. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंगारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. सकाळच्या काकड्यात आपण देणार नाव आहे त्याचं. सकाळच्या काकड्यात. एकदा शिंगणापूरला वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांची भेट झाली. श्रीमद भागवत कथा होती तिथं. आणि त्या कथेवर विवेचन करायला मी होतो. भागवत सांगण्यासाठी मी तिथं होतो. मुक्कामाला आले बाबा. मी तिथं थांबलो. बाबांचं सानिध्य घेतलं. सकाळी उठले. पुढच्या यजमानाला दुर्डीभर फुलं मागून घेतले. आणि सकाळच्या काकड्यातली 5-7 अभंग काढली. नाव निघलं की समोर पांडुरंगाच्या पुढे फुल टाकायचे. कानोपात्रा खोदू पिंगारी तो दादू असे प्रत्येक करून नाव. तर मला म्हणले, बाळूबुवा. म्हणलं जी बाबा. हा कोण आहे माहित आहे? खोदू आणि दादू कोण आहेत माहित आहे? अगोदर थोडस माहित होत. पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण कशाला माहित म्हणायचं? एमडीकडे पोट दुखायला म्हणून गेलं. एमडीने विचारलं काय दुखायला? तितकंच म्हणायचं पोट दुखायला. काही कशाला सांगायचं मी काल वाळक खाल्ली होती. ते एमडी ना ते तपासीन ना तुला सोमल्या तू कशा गिरवाणी करायला. आणि जर तुला वाळकानं दुखायला मग तिकडच 2-3 पुड्या पिसवाड्याच्या आणि काय उसाच्या कानाला तांबे घेऊन तू कशाला आला एमडीकडे? एवढ्या मोठ्या महात्म्याला कशाला म्हणायचं आपल्याला येते म्हणून? मोठ्या माणसाच्या पुढे शांत राहिलं पाहिजे. मला म्हणले, बाळू हा तृतीयपंथी. तरी पण मी फुल टाकलंय का? हा पंढरपुरातल्या मालकानं गळ्यात बांधलाय. आणि ज्याला पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलंय आपल्याला ते नाही सापडला तर त्याच्या बुटाच्या पाया पडावं. वक्ते बाबांचं शब्द आहे. मला सांगायचं काय, तृतीयपंथी असताना सुद्धा वारकरी संप्रदायात आला. आज या पवित्र देशातल्या प्रत्येक वारकऱ्यानं जर काकडा केला तर त्याच्या नामाची आहुती टाकावच लागते. इतकं वारकरी मोठं आहे. मग अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव बांधून दिलंय. नवल सांगतो सोनं उरलं. पंढरीतल्या मालकांनी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विश्वकर्मा महाराज मसनवाटा सोन्याचा करा. आणि मसनवाटा सोन्याचा केला. आपल्या मसनवाट्यातले पण इंगल कापून नेते तर म्हशीच्या कोठ्याला लावते. वाऱ्यानं पत्र उडाले दोन्ही म्हशी गेल्या. मसनवाट्यातले इंगल आणतो सुमळ्यात. आणि त्याचं नाव पुन्हा शाहूराव. का नावाचा नाच रे. मसनवाट्याची इंगल कापून नाव तो शाहूराव. वा वा वा. त्याचा भाऊ धर्म. आणि तो ताराच्या पिढ्या घ्यायला नाही तर प्यारनिशाचा त्या हाताला नाव धर्म. आणि मसन वाट्यातले इंगल कापून म्हशीच्या वरी टाकले. तुला यंग इतका हानी सुमळ्या ते इंगल गरम करू करू हानी तुझे कपडे काढून. सोन्याचा मसन वाटा हो. काय नाविन्य दृष्टांत नवल याच्यातला ऐका. विभीषणही भजन करीत होते आणि सुदामदेवही भजन करीत होते. दोघायला गाव सोन्याचे दिले.
पण 7व्या अवतारात नवल नाही, इकडे नवल आहे. त्याचा पुरावा सांग. विभीषण भजन करत होते कशाहून? प्रतापे सबळ नाम लंका राग झाली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापी सबळ नामाची वेगळ्या प्रतीतला आनंद. एक शपथ पुरावा सुद्धा मी पाहिला. आग लगी लंका में हलचल मचाई, रे विभीषण की कुटिया कैसी बचाई रे, कैसे बचाई. अख्खी लंका जळाली, पण विभीषणाचं घर जळत नाही. प्रतापे सबळ. मालक सांगतात तो रामनामाचं भजन करीत होता. त्या अर्थी विभीषण सुद्धा भजन आहे, वारकरी. मग वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं, पण घेऊन कोणाचं दिलं? त्याच्या भावाचं. मोठा मागला आणायला दिलं. एक महाराज चाललो होतो, भजन केलं, लोकांनी जेवारी दिली, 4-5 पायल्या डोसक्यावर घेऊन चाललो. त्या महाराजाची जेवारी लुटली, मुंजे घातली. नाही मुंजे मारायचे का पटापटा पटापटा हायचं नाही, म्हणजे नाही जन घातली ते. म्हणजे कशाला विचार, त्याचा काय दोष कुठून आणलं काय आणलं. बरं रावण काय भजण्या नव्हता का? रावणाच्या भक्तीचं टोकाचं वर्णन करत मी रावणाला मोजित नाही. का माहितीये का? रावण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका चुकीमुळे बेदखल केला. रावणाला 80,000 बायका होत्या, तरी एका पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं, म्हणून वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला. हे पाप संप्रदाय स्वीकारित नाही. आपलं पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष माय म्हणलं, आपल्या बँकेतले पैसे जळत का ठण 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 ठण. किती सोपा परमार्थ आहे, इतका सोपा परमार्थ, इतकं सोपा. एक जणानं उसाची मुळी विकत घेतली. तुम्ही म्हणलं एवढी मुळी कशाला, तुम्हाला दात नाही, म्हातारीला दात नाही, आणि पोरं पुण्याला राहते, म्हणजे दात नाही म्हणले ऊस खाता येत नाही. म्हणले महाराज ही मुळी मला कांदे करून लावायची. लोक मुळीनं काय होत? काय नाही म्हणले, एक वाकान होत, एक सर होती लांबणीची आणि लावायची. आणि मग काय नाही म्हणले, मग काय करायचं माहितीये का? मग एक चरक आणायचं. कशासाठी? रस प्याला. काय येडगळेस म्हणलं तू, प्रवीण करायला असतो. त्याच्यापेक्षा 20 रुपये घेऊन जाय आणि एका तांब्यातून रसाची गिलास टाकून आण, म्हातारीला देईल तू पी, आणि पुसून घे पुन्हा. कशाने आगावपणा करायला? आगावपणा नाही हो. इकडे घेऊन रस प्यावा का नाही? त्याच्यासाठी चोरक आणला. ठीक आहे, तू गुळाला लाव, गुळ काढ म्हणतोय. नाही म्हणला, फक्त रसासाठीच चल. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला ना.
हो म्हणजे जमीन 3 एकर आणि येठण 28 किलो. गावातले 11 आऊत चुकलं, बैल रानात गेले ना आऊत तिथं इतकं लांब येठण हागन कोसळावते आऊत वेळे पटाक्षणी हो. या अडचणीत जायचं. आपला सांप्रदायिक इतका सोपा आहे. नियमाच्या चौकटीत वाचलं की पंढरपूरला नाही गेलं तरी पंढरपूरला गेल्याच्या पुण्य प्राप्त होते. हे पुढे बसलेलं ही सगळी कंपनी महादेवाला बेल वाहत्यात, पाणी वाहत्यात, मंदिर कोरडं होत देईल. परवा दिवशी एक माणूस मेला, परचून पाय घसरला, मोडी पिंढरी त्याची. कस काय नाही दिसलं ते म्हणले ह्या पाणी सांडायला हो. आणि आधी त्याचीच बायको पाणी टाकून गेली. काय पुण्य लागलं असं नाही का हिनं ओलं केल्यामुळे म्हाताऱ्याचं तंगड मोडलं. काय हिला जिथं जरी चंद्रभागेत सोडलं तरी हिला चंद्रभागा घेईन का? माशाचा नाही खाल्ल्या तिला, हिला खाल्ल्या होत्या माशा मरत्या माश्या काय येड्यावर का. आम्ही शेजारी 2 झाडं लावली ढवळ्या फुलाची. आमची महाराजी, आता तिला नका का हरिपाठ पाठ नसेल पण महाराजाची बायको महाराजी नसेल. आमच्यावर घेतलेलं खसखस पिकती तुमची नाही का. तिच्या नवऱ्याने इतकं पाठांतर दिलं, हरिपाठ कस काय पाठ नसेल. पण तुम्हाला राग येईल म्हणून नाही तिच्यावर घेतलं. पण तुमच्या बायका दळायलो हे ध्यानात व्हा. आणि एके दिवशी महादेवावरती मला ती कुंडी होतं, त्या कुंडीत पिवळं फुलं होतं, ते महादेवाला व्हायला. अजून आपल्याकडे पांढरी फुलं येतं. भगवान शिवजीला पांढरी फुलं आवडतात, तुमचं पिवळं. म्हणजे मी उठायच्या आधी शेजारी चढत नाही आल्या, शेपुड्याचाच अवतार. म्हणजे दुसऱ्याचे फुलं चोरून आमच्या इथं नाही बाबा, मी दुसऱ्याचं सांगायला. जी बाई दुसऱ्याची फुलं चोरून महादेवाला वाहती, फुलं वाहिल्याचं नाही, गौऱ्या अंगावर टाकल्याचं पाप लागतं. आपल्याला वाटतंय आपण परमार्थ करतो, हा त्याच्या चौकटीतला परमार्थ त्याला. स्वयंपाक करत असताना नातवाचा डबा आजीनं भरायला काय होते? काय तिच्या कमराला येडिंग झाली का मान फिरत नाही, तिची मानाला येडिंग झाली का मनगटाला येडिंग झाली, डबा भरता येत नाही तिला. सून स्वयंपाक करताना तुळशी प्रदक्षिणा घाली. आणि तोवर त्या पोराची लक्झरी आली, ते बसून परतूरला गेलं, पेन्सिल घरीच विसरली, पेपर पोरात देऊन बोलत घरी आली. आणि मग आजी मला म्हणली काय सांगायचं महाराज, ना तू तसंच घरी आला. आणि तुला इतकं काय लढायला झालं माय मेल्यावर? नाही म्हणे महाराज, त्याची माय स्वयंपाक करीत होती, बघा न लक्ष आहे का, पेन्सिल विसरली. नाही तुम्ही काय करीत होत्या? तुळशी प्रदक्षिणा.